नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशोक मामा आजच्या भागात आपण बघणार आहोत. अनिश धावत पळत न लंगडता तिथे आलेला असतो. तेव्हा तो म्हणायला लागतो, मला वाटलं होतं तुम्ही माझ्या फॅमिलीला शिक्षा द्याल, पण तुम्ही तर माझी चौकशी करायला निघाले आहेत. हे चुकीचं आहे. खरंच माझे वडील, माझी बायको आहे ना, माझ्यावरती अन्याय करत आहेत. प्लीज जरा समजून घ्या, तुम्ही माझा सपोर्ट करा. तेव्हा ते म्हणतात, आता तर आम्हाला हेच बघायला पाहिजे की कधीपासून तुम्ही लंगडत येत होता आणि आता तुम्ही सरळ धावत धावत आले आहेत. काहीतरी अनिश सर तुमच्यामध्येच गडबड आहे. खरं म्हटलं अशा खोट्या केस घ्यायची आम्हाला गरज नाही आहे आणि नेक्स्ट टाइम आठवण ठेवा, जर पुन्हा तुम्ही अशा काही खोट्या केसेस केल्या ना तर आम्ही तुमच्या विरुद्धच तक्रार करू शकतो. तेव्हा ते म्हणायला लागतात, चला चला इथे वेळ वाया घालून चालणार नाही. अनिशला हे सगळं झाल्यानंतर खूप राग आलेला असतो की आपला हा सुद्धा प्लॅन पूर्णपणे बर्बाद झालेला आहे. अनिशची तक्रार इकडे मामा वाचत असतात. तेव्हा ती तक्रार वाचताना त्यांना खूप त्रास होत असतो की अनिश एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो की त्याने आपल्याच विरुद्ध एवढी मोठी तक्रार केली आहे. त्या तक्रारीमध्ये लिहिलेलं असतं की मी अनिश अशोक माझगावकर आहे. आपल्या पुरुष अन्याय निवारण समितीमध्ये नम्र विनंती करीत आहे की मला माझ्या कुटुंबातून खूप त्रास होत आहे. तसंच माझा छळ केला जातो. या अत्याचाराला कंटाळून आपल्याकडे मदतीची अपेक्षा करत आहे. तुम्ही मला सहकार्य कराल अशी आशा बाळगतो. अर्जदार अनिश माझगावकर. हे सगळं वाचल्यानंतर मामांना खूप वाईट वाटत असतं की अनिश एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो आणि तो हे सगळं वागू शकतो. म्हणून ते भैरवीला म्हणतात, भैरवी तू अनिशकडे लक्ष देऊ नको. तेव्हा ती म्हणते, बाबा लक्ष द्यायचा प्रश्न नाही, पण हे सगळं जे घडत आहे ना ते मला सुद्धा पटत नाही आहे. तेवढ्या ते म्हणतात, तू तुझ्या बिझनेसकडे लक्ष दे, बिझनेस तुझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. तेव्हा भैरवी म्हणते, मला नाही वाटत बाबा आता बिझनेस सुद्धा होऊ शकतो. तेव्हा ते विचारतात, काय झालं भैरवी, तू अशी का बोलत आहे. तेव्हा भैरवी सांगते, बाबा प्रॉब्लेम हा नाही आहे. खरं म्हणजे आता त्या सुकटणकरांनी सुद्धा एक ऑफर दिली आहे आणि त्यांच्या हिशोबाने आपल्याला जोपर्यंत डिपॉझिट म्हणून आपण 50 लाख रुपये भरत नाही ना तोपर्यंत आपण त्यांच्याशी पार्टनरशिप नाही करू शकत. म्हणून हे सगळं मला असं वाटते अशक्य आहे. तेव्हा मामाही थोडा विचार करायला लागतात आणि भैरवी तिथून निघून जाते. दुसरीकडे इकडे निलिमा त्या मुलांना भेटायला गेलेले असतात. तेव्हा त्या इराला म्हणतात, मी तुझ्यासाठी मोदक घेऊन आली आहे. तेव्हा इरा ते मोदक बघते आणि खूप खुश होऊन जाते. तेव्हा ती सांगायला लागते, तुला माहिती आहे का आजी, आम्ही जेव्हा आमच्या स्कूलच्या इथे जातो ना तिथे एक शॉप आहे आणि तिथे इतके मस्त मोदकांचा घमघमाट येतो ना की माझ्याकडून कंट्रोलच होत नाही. मग प्लीज मला एखादा मोदक खाऊ दे ना. तेवढ्यात मीना म्हणायला लागते, काय ग पाहुणे आहेत आणि तू असं मोदक खाते, हे काही बरोबर नाही. तसंही मोदक खाल्ल्यानंतर तू जेवणार नाही, म्हणून आता तरी मोदक काही खाऊ नको. इरा लगेच खूप जिद्द करायला लागते, नाही नाही ना आजी, खरंच मला खाऊ द्या ना, प्लीज 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 प्लीज. तेव्हा मीना म्हणते, ठीक आहे, पण तू सुद्धा एक खायचा आणि ईशानलाही एक द्यायचा आहे. उगाच जास्त हट्टीपणा करू नका. तेवढ्यात ती विचारायला लागते, काय हो तुम्ही जर मोदक बनवणार होते तर मला सांगायचं ना, आज काही स्पेशल होतं का. तेव्हा ती म्हणते, तसं नाही, आज माझी इच्छा झाली आणि दादालाही मोदक आवडतात. गणपतीमध्ये तर मी नव्हती ना, म्हणून विचार केला आज सहज म्हणून मोदक बनवावे. तेव्हा ते म्हणतात, जर असं काही असेल ना तर तुम्ही मीनाला बोलवू शकता. तेव्हा त्या म्हणायला लागतात, मला नेहमी असं असतं की मला बाहेर निघायचं आहे. अजून किती दिवस मी घरामध्ये अडकून बसणार आहे, पण तरी सुद्धा कुठे जायचं हा प्रश्न पडतो. तेव्हा चंदन आजोबा म्हणतात, तुम्हाला कधीही कुठे जावंसं वाटलं ना तुम्ही या घरात येऊ शकता, आम्ही तसेही मोकळेच असतो. तेव्हा ते म्हणतात, पण मला असं वाटते मला जरा लवकरच यायला जमलं असतं, पण प्रॉब्लेम असा झाला अनिशने. तेव्हा मीना विचारते, काय केलं त्या अनिशने पुन्हा, तो अनिश सतत कांडच करत असतो का. तेव्हा ते म्हणतात, आता सांगावं नाही पण तरीही घरोघरी मातीच्या चुली आहे, काही ना काही चालूच असतं ना हो. तेव्हा ते म्हणतात, त्या अनिशचं काय चाललं आहे ना मला हेच समजत नाही. तेव्हा निलिमात्या म्हणतात, बाईला सगळं समजून घ्यायला लागतं आणि नंतर तिला झुकायला लागतं ना. तेव्हा मीना म्हणते, तुम्हाला जर राग येत असेल तर मी स्पष्टपणेच बोलते, कसं आहे माहिती का, आम्ही आमच्या मुली
मुलीला खूप चांगल्या प्रकारे शिकवलेलं आहे ते तिला नाही बोलता यावं त्याच्यासाठी सुद्धा, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये होला हो करता कामा नये. तिला तिच्या पायावरती उभं राहायला पाहिजे आणि स्वतःचं कर्तव्य जे आहे ना ते पार पाडायला पाहिजे. तेव्हा चंदनाचोबा म्हणतात तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण भैरवी आता बिझनेस सुद्धा करणार आहे ना. तेव्हा निलिमात्या म्हणतात तिचं बिझनेसचंही काही कन्फर्म वाटत नाही. अनिशमुळे ती सतत सगळ्या गोष्टीला माघार घेत असते. तेवढ्यात मीना म्हणायला लागते पण आता काय करायचं, म्हणजे तिने स्वतःचा डिसिजन स्वतः घ्यावा. तेव्हा चंदनाजोबा म्हणतात हे बघा बिझनेस करायचा आहे की नाही हा भैरवीचा स्वतःचा डिसिजन असावा, दुसरा कोणाचाच नाही. तेव्हा ते म्हणतात तुम्ही एक काम करा ना, भैरवीशी एकदा बोलायला या म्हणजे तिच्यामध्ये हिंमत येईल. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे तुम्ही काळजी करू नका. निलिमा लगेच तिथून निघून जाते. हे सगळं झाल्यानंतर मीनाला खूप राग आलेला असतो. दुसरीकडे भैरवी इकडे अनिशशी बोलत नसते, त्याच कारणामुळे ती बाजूला झोपून जाते आणि अनिशला या सगळ्याचा खूप राग येतो. थोड्या वेळानंतर इकडे भैरवीला भेटायला तिचे आई वडील येतात. तेव्हा ते म्हणतात भैरवी बिझनेसचं काय झालं, तू अनिशमुळे सतत बिझनेस बंद करण्याचा का बरं विचार करते, हे सगळं तुला नाही करायला पाहिजे, तुला तुझ्या पायावरती उभं राहायला पाहिजे आणि त्या सुकटनकरांची ऑफर आहे ती एक्सेप्ट करायला पाहिजे. तेव्हा ती म्हणते सुकटनकरांची ऑफर एक्सेप्ट करणं एवढं वाटते तेवढं सोपं नाही आहे. खरं म्हणजे त्यांनी जी ऑफर दिली आहे ना त्याच्यामध्ये बेसिक गोष्ट म्हणजे 50 लाख रुपये पाहिजेत आणि ते जुळवणं मला असं वाटते कठीण झालं आहे. तेव्हा मीना विचारते निलिमाताई तुम्ही तर काहीतरी वेगळंच बोललं होता की अनिशमुळे हे सगळं घडते. तेव्हा ते म्हणतात अनिश सुद्धा एक कारण आहे. तेव्हा ते म्हणतात मी एकदा अनिशशी बोलू का. तेव्हा भैरवी म्हणते नको बाबा, आमच्या नवरा बायकोचं जे काही भांडण आहे ना ते आमचं आम्ही सॉल्व्ह करू, तुम्ही नका या सगळ्यामध्ये पडू. खरं म्हटलं तर प्रॅक्टिकली 15 दिवसामध्ये 50 लाख रुपये जुळवणे खरंच खूप कठीण आहे आणि मला नाही वाटत एवढे माझ्याकडून होऊ शकतात. म्हणून बिझनेसचा विचार मी आत्ता तरी करत नाही आहे आणि तुम्ही सुद्धा कोणी हा विचार करू नका, कारण की जेवढं वाटते तेवढं हे सोपं नाही आहे. एवढी पैशाची जुळवाजुळव करणं खरंच खूप कठीण आहे. तेव्हा ते म्हणतात भैरवी पण तुला काहीतरी विचार तर करायला पाहिजे ना, तेव्हा जाऊन तर मार्ग निघेल ना. तेव्हा ती म्हणते मार्ग तर काय निघेल हे मला माहिती नाही, पण तरी सुद्धा मी प्रयत्न तर करणारच आहे. थोड्या वेळानंतर भैरवी इकडे फोनवरती चर्चा करत असते. तेव्हा ती म्हणते मला 15 दिवसामध्ये लोनची गरज आहे, जर होऊ शकत असेल तर तुम्ही सांगा, मी लवकरात लवकर बँकेत येते आणि येताना डॉक्युमेंट सुद्धा घेऊन येते. तेवढ्यात अनिश तिथे येतो आणि विचारतो काय ग तुला लोनची काय गरज आहे. तेव्हा ती म्हणते कसं आहे सुकटनकरांच्या इथे 50 लाख रुपये डिपॉझिट भरायचं आहे आणि त्याच्यासाठी पैशांची जुळवाजुळव नाही केली तर ती ऑफर आपल्याला भेटणार नाही. तेव्हा अनिश म्हणायला लागतो तुला लोनची काय गरज ग, तुझा जो चेहरा आहे ना त्याच्यावरती तो सुकटनकर तर फिदा आहे ना. तेव्हा भैरवी म्हणते अनिश जरा तू जास्त बोलतोय असं तुला वाटत नाही का. तेव्हा तो म्हणतो माझ्या घरावरती माझ्यावरती आवाज चढवायचा नाही, हे माझं घर आहे. हे सगळं निलिमा त्या राधामामी आणि किशामामांसमोर होत असतं. तेव्हा भैरवी म्हणते अनिश तू माझ्या कॅरेक्टरवरती नाव ठेवत आहे, हे अगदीच चुकीचं आहे. तेव्हा तो म्हणतो चल ग तू इथून निघून चाल, तुझं जे माझं आहे ना ते बाहेर दाखव. तेवढ्यात मामाही तिथे येतात. मामांना बघता अनिश तिथल्या तिथे थांबतो आणि भैरवी लगेच त्याचा हात झटकते. तेव्हा मामा म्हणतात काय झालं, तुम्ही दोघं असे घराच्या बाहेर का चालले आहेत. तेव्हा अनिश म्हणतो तुमच्या सुनेला विचारा ना, तिचे जे प्रताप आहेत ते आता सगळीकडे आले आहेत. तेव्हा ते म्हणतात तिने काय केलं, तुला नेमकं बोलायचं काय आहे. तेव्हा तो म्हणतो कसं आहे माहिती का, तुमची सून तुम्हाला नेहमी योग्यच वाटते ना. मला एक सांगा ना, हिला साधं बेसिक स्वयंपाक सुद्धा येत नाही. एक गोष्ट हिला करायची होती, हिला ते कपकेक घेऊन जायचे होते, त्याच्या जागेवरती ही मोदक घेऊन गेली आणि तरी सुद्धा सुकटनकर हिला ऑफर द्यायला तयार आहे. ही कोण आहे हो, हिला काय येतं. साधं बेसिक स्वयंपाक सुद्धा ज्या मुलीला येत नाही तिच्यासाठी तो सुकटनकर त्याची पार्टनरशिपची ऑफर घेऊन येत आहे. तुम्ही थोडं स्वतःचं डोकं वापरा ना. तो हिच्या चेहऱ्यावरती फिदा झाला आहे म्हणून तर हिच्यावरती भाळल्यामुळे तो तिला सगळ्या गोष्टी ऑफर करत आहे. तेव्हा मामा म्हणतात अनिश तू जरा जास्त बोलतोय, तू तुझ्या बायकोवरती असे आरोप करू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो बाबा तुम्ही आता काही बोलूच नका, आत्ताच्या आता भैरवी तू या घराबाहेर निघ. भैरवीला हकलत असताना मामा त्याला अडवत असतात. तेवढ्यात अनिश मामांना धक्का देतो आणि मामांना खूप जास्त दुखापत होऊन जाते. हे सगळं बघितल्यानंतर सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की आता काय मामांच्या डोक्यातून रक्त निघायला लागलेलं असतं. म्हणून अनिश सुद्धा घाबरून गेलेला असतो. भैरवी लगेच मामांच्या जवळ जाते. निलिमा आत्याही त्यांच्या जवळ जातात आणि अनिश
सगळ्याकडे खूप रागाने बघत असतो. इकडे राधामामी आणि किशामामा कांगावा करत असतात. कसा मुलगा आहे, सगळं बर्बाद केलं, स्वतःच्या बापाच्या बाबतीत कोणी असं कसं काय वागू शकतं. तेव्हा भैरवी म्हणते तुम्ही त्यात कांगावा करू नका, पहिले पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स बघा कुठे आहे ते. सगळे लगेच शोधाशोध सुरू करतात. तेवढ्यात निलिमा त्याच्या जवळ अनिश येतो आणि म्हणायला लागतो काय चाललंय तुमचं, कांगाव का करताय, उगाच एवढं मोठं काहीच झालं नाही. निलिमा त्याच्या एक सनकन कानाखाली म्हणतात आणि म्हणतात काय रे, स्वतःच्या बापाच्या बाबतीत असं कसं काय वागू शकतो, तुला लाज वाटत नाही का. तेव्हा अनिश म्हणतो काय ग, स्वतःच्या नवऱ्यासमोर तर तुझं तोंड चालत नव्हतं ना, मग आता तुझं तोंड जरा जास्तच चालतंय. तेव्हा ते म्हणतात पहिले मला माझ्या भावाचा सपोर्ट नव्हता, पण आता माझा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अरे एवढा चांगला बाप मिळाला आहे ना, जरा लाज बालक आणि त्याच्या हिशोबाने वाग ना. प्रत्येक गोष्टीमध्ये का स्वतःचा इगो घेऊन येतो, तू कोण आहेस रे, त्याचा मुलगा आहेस की त्याचा शत्रू आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो मग त्यांनाही सांगा ना माझ्या बाबतीत नीट वागायला. नीट ते वागतात का माझ्याशी, नाही ना, त्याच्याचमुळे तर मी असा वागतोय. त्यांना सांगा मलाही मुलासारखं ट्रीट करा, तेव्हा जाऊन तर गोष्टी नीट होऊ शकतात ना, सतत का बरं माझा अपमान करत असतात. तेवढ्यात भैरवी म्हणते हे सगळ्याकडे लक्ष देऊ नका बाबा, तुम्ही आज चला थोडा वेळ आराम करा. तेव्हा मामा म्हणतात नको मी ठीक आहे, पण अनिश तुला मी शेवटची वॉर्निंग देत आहे, याच्यानंतर या घरामध्ये असं काही झालं ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि एक गोष्ट आठवण ठेव, पुन्हा स्वतःच्या बायकोवरती असा संशय घेतला ना तर मी समजून जाईल की माझा या जगामध्ये दोन्ही मुले आता जिवंत नाही आहेत. हे ऐकल्यानंतर अनिश रागारागात तिथून निघून जातो. इकडे भैरवी मामांची काळजी घ्यायला लागलेली असते. तेवढ्यात अनिश खाली येतो आणि तो तिथे काहीतरी वाचायला लागतो. सोसायटीने बोर्डवरती काहीतरी लिहिलेलं असतं. ते वाचल्यानंतर अनिशच्या चेहऱ्यावरती एक भलताच आनंद आलेला असतो. त्या बोर्डवरती लिहिलेलं असतं शुभ दीपावली, रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धीने भरू दे, सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे सगळं वाचल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आलेला असतो आणि त्याच्या खाली फटाक्यांबद्दल सुद्धा एक नोटीस लिहिलेली असते. फटाके फोडताना कोणीही माणसाला किंवा कशाला इजा होऊ देऊ नये. हे सगळं वाचल्यानंतर अनिशला खूप आनंद झालेला असतो आणि तो स्वतःहूनच मनातल्या मनात हसायला लागलेला असतो की आता जाऊन आपल्या कामाची गोष्ट आलेली आहे. आणि आता बघा मी काय करतो, असा फटाका फोडेला की सगळेच त्याच्यामध्ये ओरफडून निघायला पाहिजेत. दुसरीकडे निलिमा त्या इकडे मामांसाठी दूध घेऊन येतात. तेव्हा ते म्हणायला लागतात आता तू दूध पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा ते म्हणतात डोक्याला मार लागला आहे, पण मनावरती जे घाव होत आहे त्याचं मी काय करू ग. तेव्हा निलिमा त्या म्हणायला लागतात आता तुझ्या डोक्याला मार लागला आहे ना, असे भलतेसार ते विचार करू नको, पहिले दूध पी म्हणजे तुला बरं वाटेल. अनिशच्या वागण्याकडे आपल्याला लक्ष देऊन चालणार नाही, तो दिवसेंदिवस जरा जास्तच वागत चालला आहे, म्हणून हा सगळा विषय सोडून टाकायला पाहिजे. भैरवी आपल्याला असं करायला पाहिजे, दिवाळी येत आहे, आपण काहीतरी फराळाचं बनवू म्हणजे दिवाळी तरी थोडीशी सुखात जाईल. आणि दादा तू एक काम करतो का, तू मुलांना घरी बोलवून घेतो का, म्हणजे त्यांनाही छान वाटेल. तेव्हा ते म्हणतात खरंच तू माझ्या मनातली गोष्ट बोलली, मी मुलांना बोलवणारच आहे. मी काल रात्री जेव्हा त्यांच्याशी फोनवरती बोलत होतो ना, ते मला काय म्हणाले माहिती का, आपल्या भैरवी माऊ जे काही पदार्थ आता विकणार आहे ना ते पदार्थ आम्ही दररोज टिफिनमध्ये नेऊ शकतो का. तेव्हा भैरवी म्हणते बाबा तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सोडून टाका, हे आपल्याकडून होणार नाही. तेवढ्यात मामा भैरवीचा हात पकडतात आणि मला म्हणतात भैरवी जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं, मला माहिती आहे तू हे सगळं कामागार घेत आहे कारण की एवढी पैशांची जुळं होणं कठीण आहे, पण तू काळजी करू नको, काही ना काही नक्की मार्ग निघेल. भैरवी तिथून निघून जाते आणि मामांना थोडं वाईट वाटत असतं. दुसरीकडे अनिश आणि भैरवीचं म्हणजे पुढील भागात अनिश आणि भैरवीचं जोरदार भांडण होत असतं. तेव्हा अनिश तिला म्हणत असतो तुला माझं ऐकायला लागेल म्हणजे लागेल. तेव्हा भैरवी म्हणते हे बघ मी तुझी ॲडवाईस घेऊ शकते, तुझा सल्ला घेऊ शकते, पण माझा डिसिजन मीच घेणार आहे की मला काय करायचं आहे आणि काय नाही, म्हणून तू कोणी नाही मला समजवणारा, कारण की मी माझे पर्सनल डिसिजन तर तुझ्या हिमतीने घेऊ शकते, पण प्रोफेशनली काय करायचं ना हे माझं डिसिजन आहे. भैरवी तिथून निघून जात असते. तेवढ्यात अनिश तिला अडवतो आणि म्हणतो मी तुला डिक्टेट करेल कारण की मी हे सगळं करणं बंद
कोणतं जे तुला जमत नाही ना ते मला सांगायलाच लागेल. तेव्हा भैरवी सांगते, हे बघ तुने सल्ला म्हणून एखादी गोष्ट दिली ना तर मी ऐकून घेऊ शकते, पण तुझी ही दादागिरी चालली आहे ना ते मी सहन करू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, मी तुझा नवरा आहे आणि मी तुला डिक्टेट सुद्धा करेल आणि सगळ्या गोष्टी सांगेल सुद्धा, हे तुला ऐकायलाच लागेल. भैरवी अनिशकडे खूप रागाने बघत असते, जशी काही त्याचं कानफाट बिनफाट फोडेल. तुम्हाला काय वाटतं, भैरवी खरंच अनिशवरती हात उचलेल का? ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटी वाजवायला विसरू नका. नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.